मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. तर या योजनेबाबतीत बोलायचं म्हणजे यादी कुठं पाहिजे आहे, KYC कुठे करायचे आहे आणि KYC करता काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्र सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना पीक कर्जात सवलत दिलेली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्जात सवलत दिली जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही 2 लाखापर्यंत कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार आहे. तर पुढचा मुद्दा आहे की कर्ज जाहीर झालेले आहे, पण कर्जाच्या याद्या कुठे लागलेल्या आहे. तर कर्जाच्या याद्या ह्या आपल्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी विभाग आणि जिल्हा सहकारी बँका यामध्ये लागलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपले त्या यादीमध्ये नाव आहे का नाही हे चेक करायचे आहे. तर आणखीनही दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला याद्या पाहायला मिळू शकतात ऑनलाईन स्वरूपात किंवा PDF मार्फत, किंवा ऑनलाईन सेवावाल्यांनी जी बाहेर चिटकवलेले असेल याद्या त्या ठिकाणी आपले नाव चेक करून घ्यायचे आहे. जर यादीमध्ये नाव असल्यास आपल्याला KYC करणे बंधनकारक आहे. त्यानंतर एक सरकारने आणखीन एक मोबाईलवर मेसेज सुविधा केलेली आहे. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक SMS दिला जाणार आहे, माहिती दिली जात आहे की आपले कर्ज माफ झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि बँक खात्याचा तपशील, बँक पासबुक जे असते आपले, कर्ज खाते आणि सेविंग खाते असे 2 खाते नंबर असतात. तर शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता बँकेत गेल्याच्या नंतर आपल्याला बँकवाले असे 2 नंबर देतात, एक कर्ज खाते क्रमांक आणि एक दुसरा सेविंग नंबर. तर बऱ्याच लोकांची अडचण अशी आहे की त्यांना कर्ज खाते व बँक सेविंग खाते हे नंबर समजत नाही. तर हे आपले बँकमध्ये जाऊन एकदा बँकवाल्यांना विचारून घ्यायचे. जर लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. KYC साठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे हे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे. आधार क्रमांक, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर व बँक खातं. आणि जर तुम्हाला KYC मध्ये नाव आलेलं असेल तर त्यावर एक विशिष्ट क्रमांक असतो, तो क्रमांक लिहून घ्या किंवा आपले सरकार सेवा केंद्रावाल्या यांच्याकडे न्या, ते तुमची KYC करून देतील. अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी लिस्ट किंवा KYC कोणत्या प्रकारे व डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे बघितले आहे. तर धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.